बऱ्याच वेळा काही पेशंट्स येतात की त्यांना हा प्रश्न असतो की माझा ब्लड प्रेशर कंट्रोलच होत नाही. म्हणजे मी गेले कित्येक वर्ष माझा ब्लड प्रेशर हा 100च्या वर राहतोय, मी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतोय पण माझा ब्लड प्रेशर हा 100च्या वरच राहतोय, म्हणजे डायस्टोलिक बीपी. हे कशामुळे आणि का, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला असतो. तर प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकारचे हायपरटेन्शन असतात. हा जो सेकंडरी हायपरटेन्शन आहे म्हणजे जो किडनीच्या रोगामुळे झालेला हायपरटेन्शन आहे किंवा थायरॉइड किंवा ॲड्रिनालिन ग्लँड ती शरीरामध्ये असल्यामुळे झालेला जो हायपरटेन्शन आहे तो जनरली 90-100च्या वर राहतो. त्याची ट्रीटमेंट एक वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे प्रायमरी हायपरटेन्शन हे कंट्रोल व्हायला सोपं आहे. गोळ्यांचे जर डोसेस आपण वाढवले तर ते प्रायमरी हायपरटेन्शन चांगलंच कंट्रोल होतं. पण सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये आपल्याला 1-2 नाही तर 3-4 गोळ्यासुद्धा लागू शकतात की ज्याच्यामुळे तो ब्लड प्रेशर कंट्रोल होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं अशा पेशंटनी पहिल्यांदा आपल्याला सेकंडरी हायपरटेन्शन आहे का हे समजून घ्यावं आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करावी. बऱ्याच वेळा असं होतं की ते किडनीचा रोग आहे आणि त्याच्यामुळे हायपरटेन्शन आहे, पण आपण किडनीच्या रोगाची ट्रीटमेंट न करता बीपीच्या गोळ्या फक्त घेत बसतो. तर असं न करता ज्यावेळी अशा प्रकारचा आजार असेल त्यावेळी आपण कार्डिओलॉजिस्टला किंवा आपल्या फिजिशियनला दाखवून घ्यावा. बाकीचा कुठला किडनी, ॲड्रिनालिन, थायरॉइड अशा कुठले आजार आपल्याला आहेत का याची जाणीव करून घ्यावी, याच्या टेस्ट करून घ्यावे. तो जर रोग आपण बरोबर केला, त्या रोगावर जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपला ब्लड प्रेशर जो आहे तो कमी येऊ शकतो. आणि असा कन्सिस्टंटली 1-2 वर्ष ब्लड प्रेशर वर राहणं हे नॉर्मल नाही. एक तर आपण त्या गोळ्या व्यवस्थित घेत नाही आहे किंवा आपल्या गोळ्याची ट्रीटमेंट जी आहे ती बरोबर नाही आहे किंवा आपण योग्य प्रकारे निदान करून घेतलेलं नाही, हेच याचं कारण होऊ शकतं. नाहीतर अशा प्रकारे बीपी एवढे वर्ष वर राहणं हे ॲबनॉर्मल आहे.